सो हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर. आजचा व्हिडिओ आहे स्पेशल म्हणजे वटपौर्णिमाचा. सो कशी तयार झाली, सगळी कामं झाली माझी. त्याच्यानंतर म्हणजे तयार नव्हती झाली मी, पण कामं बिमं झाली माझी सकाळी 11 11:30पर्यंत. त्यानंतर इथं माझं बाळ मस्तपैकी आहे पाळण्यामध्ये. इथं माझी कामं सगळी डन झालेली आहे. थोडीफार भांडी वगैरे लावायची बाकी आहेत, तर मग ती बघल दुपारी लावल किंवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लावल. पण पूजा वगैरे, घर सगळं झाडून पुसून सगळं माझं तयार आहे. आता कामं तर झाली सगळी. सकाळचं काही शूट घेतलं नाही, म्हणजे मला खूप शॉर्ट व्हिडिओ करायचा होता, त्यामुळे मग मी जास्त काही घेत बसली नाही किंवा जास्त टाईमपास केला नाही. काय असेल ते डायरेक्ट घेतले. इथं पण बघा कसे बाप बेटी खेळत बसलेत ते. हा व्हिडिओ कमीत कमी एक 4:30-5 वाजेचा आहे. ते गेले ते कामाला, पण लवकर आलते. मग त्या दोघा बाप बेटीची खूप मस्ती चालली होती. त्याच्यानंतर मी सुद्धा तिच्यासोबत थोडा टाईम होता, माझा स्वयंपाक वगैरे पण झाला, म्हणून मी पण तिच्यासोबत 6:30-7 वाजता थोडी मस्ती करत बसली होती. का तर आमच्या बिल्डिंगला पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग माझी कामं व्हायला खूप वेळ होता. म्हणजे स्वयंपाक मी केला होता, पण पाण्यातली धुणं किंवा भांडी व्हायला खूप वेळ होता. त्यामुळे मग म्हटलं की पाणी येऊसपर्यंत स्वयंपाक तर झाला आहे. तर मग तिला पण मीच हवी होती, तिला पण मस्ती करायचा मूड होता, मग तिच्यासोबत मस्ती करत बसली. इथं सगळा स्वयंपाक तर तयार आहे, पण बेसिंगला तशीच भांडी पडलेली आहेत. सो ती बघू, पाणी आल्यावर आवरू सगळं ते काम. आणि त्याच्यानंतर मग थोडीफार तयार झाली. तयार झाल्यानंतर मग इथं आशिषचं औक्षण केलं. त्यांचं औक्षण करून मग त्यांनाच, मला वडायला जायला जमलं नाही, म्हणून मग मी त्यांनाच 7 फेरे मारले ते घरातल्या घरात. का तर आहे काही कारणांमुळे नाही जमलं, आणि माझं बाळ पण खूप लहान आहे, मग तिला घेऊन कुठं जायचं. त्यामुळे मग मी वडायला काही गेली नाही. पण एवढे की दिवसभर उपास केला होता, निर्जला उपास धरला होता. आणि मग संध्याकाळी ते आल्यानंतर माझी सगळी कामं बिमं झाल्यानंतर एक 7:30 पावणे 8 वाजता त्यांचं औक्षण केलं. त्यांचं औक्षण करून त्यांनाच मी 7 फेरे मारले. की चला बाबा, नाही जमलं तर ठीक आहे, पण कमीत कमी त्यांना 7 फेरे मारून तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू. त्यामुळे मग माझा उपास मी तिथं स्टॉप केला, त्यांचे 7 फेरे वगैरे करून आणि औक्षण वगैरे करून. आणि हा परत सगळे म्हणतील की अशी पूजा करायची नसती, पण मी स्पष्टपणे सांगून देते, माझं असं आहे की जमेल तसं आणि माझी जशी श्रद्धा असेल तसं मी करते. आणि माझं म्हणणं हे की माझ्या नवऱ्याभोवतीच माझं सगळं आहे. त्यामुळे मग मी त्यांचीच पूजा केली. जेवणाचा मेन्यू हा सगळा: चपाती, भात, शेवची भाजी, श्रीखंड आणि हे. इथं काय काय फोटो आणि व्हिडिओ आहेत की ते मी एन्जॉय म्हणून केले ते, सो ते कंटिन्यू करा. आणि हे वटपौर्णिमेचे गिफ्ट मला भेटलेले: अंगठी, त्याच्यानंतर जोडवी. सो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं तर झालेलं सगळं, तेव्हा मग मी व्हिडिओ एंड करायचा म्हणून मग मी हा शॉर्ट व्हिडिओ किंवा शूट घेतलेला. सो चला, नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. हा परत सगळे म्हणतील, परत त्याच कमेंट पडतील की अशी नसती करायची पूजा, तशी नसती करायची. पण खरंच मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याभोवती माझं सगळं जग आहे. माझ्या नवऱ्यातच किंवा ह्यांच्यामध्येच मला देव दिसतो, किंवा ते म्हणतात ना पती परमेश्वर. आणि आहे माझा नवरा तसा की मी त्याला खरंच खूप मानते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सपोर्ट करा चॅनलला. व्हिडिओ थोडेफार येत आहेत, पण प्रयत्न करेल की ह्याच्यापेक्षा मी छान व्हिडिओ घेऊन येईल. आणि खरंच डोक्यात खूप काय आहे, फक्त ते आता व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. पण तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट आहे वटपौर्णिमेचा, पण कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. सो चला, बाय बाय.